हाय फ्रेंड्स, तर मी आलेले आहे आपले महाराष्ट्राचे कुळदैवत म्हणजे जेजुरी. आणि आमचे पण कुळदैवत जेजुरीच आहे, म्हणून आम्ही खास आलेला आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये. तर आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे. तर बघा तुम्ही, मी माझे मिस्टर आम्ही दोघंही आलेलो आहेत आणि दर्शनासाठी रांगेत उभा राहिलेला आहेत. आम्हाला असं वाटतं की 2 तास तरी लागल म्हणजे आमचा नंबर येण्यासाठी. तर बघा, भरपूर गर्दी असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि प्रत्येक जण इतर वेळेला नाही, पण मार्गशीर्ष महिन्यात त्यांचा मान असतो, त्यांचा तो महिना असतो. त्यामुळं खूप सारे त्यांचे भक्त ते त्यामुळं भक्त भरपूर गर्दी झालेली आहे. तर बघा तुम्ही, आम्ही पण खास दर्शनासाठी आलेलो आहे. त्यामुळे चला म्हटलं 100 रुपये 200 रुपये देऊन डायरेक्ट दर्शन पण देतात. पण म्हणलं जी आपण रांगेत उभारून दर्शन घेण्याची हे आहे, ते डायरेक्ट दर्शन घेतलं की एवढं हे वाटत नाहीये काही. त्यामुळं म्हटलं चला डायरेक्ट आपण दर्शन घेण्यापेक्षा रांगेत उभा राहून घेऊ. तर हे आहे समोरच्या साईडला जे मंदिर आहे त्याची पूर्व बाजू आहे. तर बघा, हे आम्ही आलेले आहेत पूर्व बाजू. आणि इथं फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. तर इथपर्यंतच मी मोबाईल घेऊन जाऊ शकते, मग मेन मंदिरात घेऊन जाऊ शकत नाही, कारण हे मोबाईल जप्त करतात. त्यामुळे बघा, मेन दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही विष्णूच्या पादुका इथं आलेल्या आहेत आणि आपल्या जे मनातनं इच्छा आहे ते इथं मागतात आणि वरती 2 रुपये 1 रुपये जे चिल्लर आहे ते चिटकवतात. तर मी पण चिटकवलेलं आहे. तर चला आपण आता पुढे जाऊया. आणि हे बघा, विष्णूच्या पादुका आहेत. आणि इथं मी पण व्हिडिओ केलाय, तुम्हाला ते दिसत असेल, शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलाय. आणि हे बघा, नंबर न जाण्यासाठी तयार केले. आणि हे इथं पोपट बसलेला आहे म्हणून मी इकडं शूटिंग घेतली, पण तुम्हाला दिसतो का नाही मला माहीत नाहीये. पण बघा, मंदिराचं काम एकदम कोरीव आणि एकदम मस्त दगडांमध्ये केलेलं आहे. या मंदिराला 9 लाख पायऱ्या आहेत असं म्हणतात, पण 9 लाख पायऱ्या नाहीत, 9 लाख दगड वापरलेले आहेत, म्हणून याला 9 लाख म्हणतात. हे पूर्व दरवाजा इकडं आहे आणि पश्चिम दरवाजा. तर मी आलेले आहे पश्चिम दरवाजातनं वरती. तर बघा, हे साईडचं कसं कोरीव काम केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि पूर्ण भंडारा, ह्या मंदिरात पूर्ण भंडारा, अशी कुठलीच जागा दिसत नाही की तिथं भंडारा नाहीये. प्रत्येक ठिकाणी अख्खं पिवळं मंदिर झालेलं असते. त्यामुळं बघा, शक्यतो इथं पिवळे कपडे घालून आले तरच, नाही बाकीच्या कुठल्याही कलरचे कपडे घालून या दरवाजा ते कलर लागतोच. तर हे बघा, पश्चिम दरवाजा आहे. मी इथनं चाललेले आहे वापस. आणि आम्ही खास आलो होतो जागरण गोंधळ करायचा. आमच्या लग्नामध्ये जागरण गोंधळ केला नाही, त्याची चौकशी पण करायची होती आम्हाला, कुठं करतात, कसं करतात, काय असते. मग ते फिरून फिरून झालं, त्याच्यामध्येच आमचा जास्त वेळ तर त्याच्यामध्येच गेला. तर हे बघा माझे मिस्टर. आणि चौकशी करून झालेली आहे, दर्शन पण झालेलं आहे. आता मेन मंदिरामध्ये जायचं होतं तिकडलं, जे जुना गड आहे तिकडं, पण गेलेलं नाहीत कारण उशीर झालेला आहे आम्हाला. आता बारामतीला वापस जायचं आहे. त्यामुळं म्हटलं नंतर नेक्स्ट टाइम जागरण गोंधळ करायला तर त्यावेळेला जाता येईल. तर आता आम्ही चाललेलो आहेत वापस. तर हे बघा, जे पश्चिम दरवाजा आहे त्या साईडनं हा असा रोड आहे. इथपर्यंत 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या गाड्या वरती येतात. आणि जे का आपल्या घरातले वयस्कर माणसं आहेत त्यांना पण येण्यासाठी चांगला मार्ग आहे हा. आणि बऱ्याच लोकांना हा मार्ग माहीत नाही. प्रत्येक जण पूर्व दरवाजातनंच येतं. मग आपल्या घरातल्या व्यक्तींना, वयस्कर असो किंवा म्हाताऱ्या माणसांना असो, त्यांना चालता येत नाही. त्यामुळं खास करून मी हे रोड दाखवायले आणि व्हिडिओ काढायले. तर बघा, इथं 4 व्हीलर आलेली तुम्हाला आता दिसलीच असेल. तुम्ही पण तुमच्या घरचे कधीही घेऊन येत असताना पूर्व दरवाजातून न आणता मुख्य दरवाजातनं, पश्चिम दरवाजातनं कधीही यायचं. डायरेक्ट वरती जाते, चालण्याची जास्त हे नाहीये. आणि मी ह्याच्या आधी आले होते माझ्या पप्पांना घेऊन. तर त्यावेळेला माहिती नव्हतं की मला हे पाठीमागचं, माझ्या पप्पाला पण चलता येत नव्हतं वरती. पण माझ्या मिस्टरांनी धरून हाताला वरती नेलं होतं त्यांना. आणि
मेन मुख्य दरवाज्यातनंच आम्ही गेलतो. तर हे बघा आता सध्या ह्या साईडला पण काम चालू आहे, इकडं पण पायऱ्या करणार आहेत. पूर्ण हे त्यासाठी टाकलेलं आहे आणि वर 4 व्हीलर गाड्या वगैरे जाण्यासाठी हे बहुतेक रस्ता बनवायलेत असं मला तर वाटतं. बरेच वर्षापासून हे चालू आहे. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. तर हे बघा, हे अशा पद्धतीचा रोड आहे. ज्यांना कुणाला माहिती नाही त्यासाठी खास करून मी इथला व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर बघा, हे असं साईडचं आहे आणि पूर्ण बांधकाम मंदिराचं दगडामध्ये आहे. आणि हे महाराष्ट्राचं कुळदैवत जेजुरी आहे. तर हे खूप छान पद्धतीचं मंदिर आहे आणि ह्याला 2च मुख्य दरवाजा आणि एक पश्चिम दरवाजा असे 2च दरवाजे आहेत. आणि हे बघा साईडचा रस्ता आणि हे वरती डोंगरावरती मंदिर आहे. खाली नाहीये, खालनं वरती जावं लागतं. मग म्हाताऱ्या माणसांना एवढं काय चालणं होत नाहीये. बघा, हे सगळे हे बांधकाम करतात ना, हे त्यांचे घर आहे साईडचे. इकडनं पण दरवाजा आहे. हे भरपूर मार्ग आहेत वरती जाण्यासाठी, पण माहिती पाहिजे. मेन मंदिराची माहिती असली की सोपं जातं. तर बघा, आम्हाला पण माहीत नव्हतं त्यावेळेला. मी माझ्या पप्पाला घेऊन आले होते कोविडच्या काळामध्ये 2020ला. त्यावेळेला त्यांना पण वरती असं चालायला दम भरायचा. पण माझ्या मिस्टरांनी त्यांना हाताला धरून नेलं पण होतं आणि खाली आणलं पण होतं. तर तिथे खूप भरपूर खुश झाले होते जावयावरती की त्यांना स्वतःच्या लेकासारखं त्यांनी वरती नेलं होतं त्यांना. आणि मला इकडं आज आले की माझ्या पप्पाची आठवण झाली की आम्ही आलो होतो आणि माझ्यासाठी त्यांनी ह्याच देवाला झुकले होते. ते काय कधी देव मानत नव्हते, पण माझ्यासाठी त्यांनी पूजा केली होती खंडोबाची. मी जेव्हा ऑपरेशन झालं माझं तेव्हा ऑपरेशनला गेल्यावर. तर हो का, इथपर्यंत हे इथनं आतमध्ये जायचा रोड आहे आणि इथनं वर 4 व्हीलर 2 व्हीलर जातात. तर बघा, इथंच आमचं हे संपलेलं आहे आणि आता आपण चाललेलं आहे बारामतीच्या रोडला. तरी दर्शन घेऊन